नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यरित्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण GNM थर्ड इयर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मधला इम्पॉर्टंट क्वेश्चन। RCH पॅकेज ऑफ व्हेरियस सर्व्हिसेस, विविध सेवांसाठी प्रजनन बाल आरोग्य पॅकेज, 5 मार्काचा हा प्रश्न कम्युनिटी हेल्थ नर्सिंग GNM थर्ड इयरला विचारला जातो। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे कोणाकोणासाठी असतात आरोग्य पॅकेज? तर पहिले माता सेवांसाठी मॅटर्नल सर्व्हिस। तर आरोग्य कर्मचाऱ्याने सर्व गरोदर स्त्रियांची नोंदणी केलीच पाहिजे, ठीक आहे। गरोदर मातेस धनुर्वाताचे 2 इंजेक्शन देणे बंधनकारक आणि सक्तीचे आहे। रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी व उपचारासाठी गरोदर मातेस लोह फॉलिक ॲसिडच्या 100 गोळ्या देणे आवश्यक आहे। स्वच्छ व सुरक्षित वातावरणात प्रशिक्षित व्यक्तीकडून प्रसूती करून घेण्यासाठी स्त्रीस प्रोत्साहित करावे आणि उत्तेजन द्यायचे आहे। तर याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात? तर आरोग्य कर्मचाऱ्याने सर्व गरोदर स्त्रियांची नोंदणी केली पाहिजे। गरोदर मातेस धनुर्वाताचे 2 इंजेक्शन देणे, TTचे इंजेक्शन द्यायचे आहे। रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी अनिमियाच्या प्रतिबंधासाठी उपचारासाठी गरोदर माते लोह फॉलिक ॲसिड म्हणजे आयर्नच्या व फॉलिक ॲसिडच्या 100 गोळ्या द्यायच्या असतात। स्वच्छ व सुरक्षित वातावरणात प्रशिक्षित व्यक्तीकडून प्रसूती करून घेण्यास स्त्रीत प्रोत्साहित करायचे आणि उत्तेजन द्यायचे आहे। त्यानंतर गुंतागुंतीच्या केसेसना रुग्णालयात प्रसूतीसाठी प्रोत्साहन द्यायचं। गुंतागुंतीचे जे केस आहे, काय प्रॉब्लेम आहे मातेस, तर तिला रुग्णालयात डिलिव्हरी करायची। तात्कालीन प्रसूतीसाठी गरोदर पहिल्या संदर्भ केंद्रास पाठवणे। प्रसूती पश्चात कमीत कमी 3 तपासण्या आवश्यक आहेत। त्यानंतर 2 मुलांमध्ये 3 वर्षांचे अंतर राखण्याकरता प्रोत्साहन देणे। त्यानंतर बालसेवांसाठी पॅकेज चाइल्ड सर्व्हिसेस कोणते आहेत? तर नवजात बालकाची काळजी, जसे की जन्मल्याबरोबर बाळाला उबदार ठेवायचं आहे, कांगारूसारखे मातेच्या कुशी ठेवायचे। नवजात बालकाची काय काळजी घ्यायची? जन्मल्याबरोबर उबदार ठेवायचं, कांगारूसारखेच्या मातेच्या कुशी, जन्मल्याबरोबर वजन घेणे, अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरू करणे, सुरुवातीची चीक कोलेस्ट्रॉल पाजवण्याचे महत्त्व फायदे सांगून ते पाजण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे। त्यानंतर वजनाने किंवा म्हणजे वजनाने कमी असलेले नवजात काळाने म्हणजे दिवसाने कमी असलेले नवजात बालकांची विशेष काळजी घ्यायची आपल्याला, ठीक आहे। त्यानंतर गुंतागुंतीच्या बालकांना संदर्भ सेवा पुरवायच्या आहेत। त्याच्यानंतर आहे 4 ते 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान देण्यासाठी माता आहे त्यांना प्रवृत्त करायचं। त्यानंतर मुलांना हळू अंगावरनं सोडवणे, विनिंग व त्याबरोबर पूरक आहार देण्यास प्रवृत्त करायचं। 4 ते 6 महिन्यापर्यंत निव्वळ बाळाला केवळ आईचं स्तनपान करायचं आहे, दूधच द्यायचं आहे आणि मग ते देण्यासाठी आई जी आहे तिला प्रवृत्त करायचं आहे। 6 महिने झाल्यानंतर पूरक आहार द्यायचा आहे बाळाला, हळू वरचा पूरक आहार द्यायचा। वरचा पूरक आहार म्हणजे वरचा आहार सुरू करायचा बाळाला सगळ्या गोष्टींपासून, म्हणजे दुधासोबत पूरक आहारसुद्धा सुरू करायचा आहे। पूरक आहार सुरू झाल्यानंतर हळूहळू म्हणजे अंगावरचं दूध आहे ते सोडायचं आहे आणि व्यवस्थित बाळाला सप्लिमेंटरी फिडिंग देण्यास प्रवृत्त करायचं आहे। त्यानंतर राष्ट्रीय लसीकरण तक्त्याप्रमाणे लसीकरण करून बालकांची अकाली मृत्यू व अपंगत्वापासून संरक्षण करणे। म्हणजे काय? तर राष्ट्रीय लसीकरण जो तक्ता आहे आपला राष्ट्रीय लसीकरणाचा, त्याच्यानुसार लसीकरण करून बालकांची अकाली मृत्यू व अपंगत्वापासून म्हणजे संरक्षण करायचं आहे। त्यानंतर अंधत्वापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी बालकास 9 महिन्यानंतर दर 6 महिन्यांनी जीवनसत्व देणे। अंधत्वापासून बालकाचे संरक्षण जे आपल्याला करायचं आहे त्यापासून संरक्षण देण्यासाठी आपल्याला जीवनसत्व असा डोस येतो, तो दर 9 महिन्यानंतर दर 6 महिन्यांनी जीवनसत्व चा जो डोस आहे तो द्यायचा आहे। तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ। बालकांसाठी पॅकेज जे आहे हे मुद्दा आहे। त्यानंतर मातांसेवांसाठी मॅटर्नल सर्व्हिस, तर विविध सेवांसाठी प्रजनन व बाल आरोग्य पॅकेज हा 5 मार्काला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे। असेच महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन मी अजून घेऊन येणार आहे। तोपर्यंत तुम्ही स्टडी करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, कारण एक्झाम जवळ आले, काही दिवसावरतीच राहिले एक्झाम। जवळजवळ 20 दिवस पकडून चाला तुम्ही एक्झामला, 20 दिवसांवरती आली एक्झाम, तर तुम्हाला स्टडी करायचा हार्ड। 20 ते 25 दिवसांवर राहिले। 9 सप्टेंबरपासून तुमची एक्झाम आहे।
तर अभ्यास करायचा आहे आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.